परमबीर सिंग यांच्या याचिकेवर आता सुनावणी सुरू झालेली आहे। मुंबई उच्च न्यायालयात खरं तर याचिका का दाखल केली नाही असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे। सध्याची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय, गृहमंत्री अनिल देशमुखांना पक्षकार का केलं नाही, देशमुख यांना पक्षकार करून नवीन याचिका दाखल करू असं रोहितगी म्हणालेले आहे। सध्याची सगळ्यात मोठी बातमी, सर्वोच्च न्यायालयाने काही सवाल उपस्थित केले आहे, त्यातला सगळ्यात मोठा प्रमुख सवाल तो म्हणजे मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका का दाखल केली नाही। थेट सवाल सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला। आपण बघतोय की गृहमंत्री अनिल देशमुखांना पक्षकार का केलं नाही असं त्यांनी विचारलेलं आहे। देशमुख यांना पक्षकार करून आता नवीन याचिका दाखल करू असं देखील रोहितगी यांनी स्पष्ट केलेलं आहे। परमबीर सिंग यांच्या याचिकेवर आता सुनावणी सुरू झालेली आहे। त्या सुनावणीचे क्षणाक्षणाचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत, प्रत्येक मुद्दा तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। आपण बघतोय मुंबई उच्च न्यायालयात याचिका का दाखल केली नाही हा सगळ्यात पहिला सवाल सुप्रीम कोर्टानं खरं तर विचारलेला आहे। आणि दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे गृहमंत्री अनिल देशमुखांना पक्षकार का केलं नाही, परमबीर मुंबई हायकोर्टात का नाही गेले, सुप्रीम कोर्टात का आले, हा सगळ्यात पहिला सवाल। आणि दुसरा, गृहमंत्री अनिल देशमुखांना पक्षकार का केलं नाही, देशमुख यांना पक्षकार करून नवीन याचिका दाखल करू आता असं रोहितगीने स्पष्ट केलं। सगळ्यात मोठी बातमी आपण लोकशाही न्यूज चॅनलवर बघतोय। सध्याची सगळ्यात मोठी बातमी, या प्रकरणातले सगळे अपडेट्स तुम्ही लोकशाहीवर पाहू शकणार आहात। विशेषतः या याचिकेसंदर्भातले सगळे क्षणाक्षणाचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। आणि आपण बघतोय की या याचिकेवर सुनावणी सुरू झाल्यानंतरचे महत्त्वाचे जे सुप्रीम कोर्टाने उपस्थित केलेले दोन सवाल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत। सगळ्यात पहिला सवाल तो म्हणजे परमबीर यांनी मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका का दाखल केली नाही, हा सवाल सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केलेला आहे। नेमकं काय कारण होतं की थेट त्यांना सुप्रीम कोर्टात यावं लागलं, मुंबई हायकोर्टात त्यांनी का याचिका दाखल केली नाही, हा पहिला प्रश्न। आणि दुसरा सवाल ते म्हणजे गृहमंत्री अनिल देशमुखांना तुम्ही पक्षकार का केलं नाही। आणि अशा प्रकारचा सवाल उपस्थित झाल्यानंतर रोहितगी जे त्यांच्या बाजू मांडत होते त्यांनी म्हटलंय की देशमुख यांना आता पक्षकार करू आणि मग नवीन याचिका दाखल करू असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। आपण बघतोय सध्याची सगळ्यात मोठी बातमी, सर्वोच्च न्यायालयातली ही सर्वोच्च लढाई आपल्याला म्हणावी लागेल। या सुनावणीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे, कारण ह्या सुनावणीत जे काही होतं त्यानं बऱ्याच गोष्टी बदलणार आहेत, बरेच अपडेट्स ज्यातनं जसे जसे येत जातील तसं या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळं आणि निर्णायक वळण लागणार आहे, एवढं मात्र निश्चित आहे। त्यामुळे आपण बघतोय की आता सुप्रीम कोर्टानं जे सवाल उपस्थित केले आहेत त्यानंतर पुढची सुनावणी सुरू झालेली आहे। परमबीर सिंग यांच्या याचिकेवर आता सुनावणी सुरू झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। सुप्रीम कोर्टानं जाब विचारलेला आहे खरं तर की परमबीर सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात मुंबई हायकोर्टात ही याचिका का दाखल केली नाही, हा सगळ्यात पहिला आणि मोठा सवाल खरं तर त्यांनी उपस्थित केला आहे, सुप्रीम कोर्टानं उपस्थित केला। आणि दुसरा सवाल की गृहमंत्री अनिल देशमुख यांना पक्षकार का केलं नाही, त्यामुळे आता देशमुख यांना पक्षकार करून नवीन याचिका दाखल करू असं रोहितगी यांनी म्हटलेलं आहे। सध्याची सगळ्यात मोठी बातमी लोकशाही न्यूज चॅनलवर आपण बघतोय। लोकशाहीवर या सगळ्या प्रकरणाचं सविस्तर विश्लेषण होणार आहे, सखोल अपडेट्स, प्रत्येक क्षणाक्षणाचे अपडेट्स या याचिकेवर जशी सुनावणी होत जाईल तसतसे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। असीम सरोदे आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडले गेले। असीमजी खूप खूप स्वागत तुमचं लोकशाही न्यूज मध्ये। खरं तर सुप्रीम कोर्टाने दोन सवाल उपस्थित केले आहेत की गृहमंत्री अनिल देशमुखांना पक्षकार का केले नाही आणि सगळ्यात पहिलं म्हणजे मुंबई हायकोर्टात याचिका का दाखल केली नाही, आपली काय प्रतिक्रिया? भारतीय संविधानातील कलम 32 आणि कलम 226 नुसार रीट ज्युरिडिक्शनचे अधिकार हे उच्च न्यायालयाला आणि सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आलेले आहेत। त्याप्रमाणे राज्यासंदर्भातला विषय असेल तर साधारणतः आपल्याला अप्रोचेबल कोर्ट कोणता आहे हे बघून आपण उच्च न्यायालयामध्ये कोणती अशा प्रकारची याचिका करू शकतो। आणि त्याच्यामुळे थेट सर्वोच्च न्यायालयाचा वेळ या विषयावर वाया घालवणं योग्य नाही असं कदाचित सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं असेल। आणि इथे जी रेमेडी उपस्थित आहे, उपलब्ध आहे मुंबईच्या पातळीवर, त्या मुंबई हायकोर्टात न येता तुम्ही इथे का आले अशा प्रकारचा प्रश्न जर सर्वोच्च
सर्वोच्च न्यायालयाने विचारला असेल तर तो संयुक्तिक आहे. आणि त्याच्या मागचं परमबीर सिंग यांनी डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयात का याचिका केली याचं काही कारण कळण्यासारखं नाही. त्यांनी म्हटलेलं होतं की सीबीआयचे अधिकार जे गोठवून टाकलेले आहेत राज्य सरकारने त्याच्या विरुद्ध ते तिथे गेलेले आहेत. मग ते उच्च न्यायालयात येण्यासाठी काही हरकत नव्हती. त्यामुळे तो प्रश्न उपस्थित केलेला आहे. दुसरी गोष्ट की ज्यांच्या निर्णयाच्या विरुद्ध आपण एखादी याचिका दाखल करतो तेव्हा त्यांना प्रतिवादी करून घेणं आवश्यक आहे आणि तसं सुद्धा त्यांनी केलेलं नाही असं सर्वोच्च न्यायालयाचं मत सुद्धा योग्य आहे असं मला वाटते. आणि त्यामुळे परमबीर सिंग यांना काही म्हणणं मांडायचं असेल तर ते उच्च न्यायालयामध्ये त्यांची याचिका दाखल करू शकतात आणि त्यांची मागणी करू शकतात. अर्थात आपल्याला न्याय मागण्याचा हक्क देण्यासाठीची यंत्रणा म्हणून उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात थेट दाद मागण्याचा हक्क मान्य करण्यात आलेला आहे. याचा अर्थ फ्रिव्हिलस लिटिगेशन म्हणजे अनावश्यक स्वरूपाची कोणती याचिका आपण करू शकत नाही हे सुद्धा त्यांच्यासारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समजून घेणं आवश्यक होतं असं मला वाटतं. खरं आहे. निश्चितच असीमची खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. याच संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊया. प्रतीक्षा बनसोडे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडल्या गेल्या, त्यांच्याकडून अधिकची माहिती जाणून घेऊ. प्रतीक्षा, आपण बघतो खरं तर सुनावणी सुरू झाल्यापासून आपलं लक्ष लागलेलं होतं की नेमके काय अपडेट्स येतात आणि आता प्रकरणातले 2 अपडेट्स आलेले, 2 सवाल खरं तर या न्यायालयानं उपस्थित केलेत. काय सांगाल? नक्कीच सौरभ, खरं तर 12:10 जी आहे ही सुनावणी सुरू झालेली होती आणि सुनावणी सुरू झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाने जे आहेत ते 2 प्रश्न जे आहेत ते मुकुल रोहतगी यांना विचारले. पहिला प्रश्न म्हणजे सीबीआय चौकशीसाठी मुंबई उच्च न्यायालयात का नाही धाव घेतली आणि दुसरा प्रश्न म्हणजे अनिल देशमुख यांना पक्षकार का नाही बनवलं. हे 2 प्रश्न जे आहेत ते सुप्रीम न्यायालयाने जे आहेत ते मुकुल रोहतगी यांना विचारलेले आहेत. मुकुल रोहतगी परमबीर सिंग यांची जी आहे ती बाजू कोर्टात मांडत आहेत आणि आता मुंबई न्यायालयात जे आहे ते आज दुपारपर्यंत मुकुल रोहतगी आणि परमबीर सिंग जे आहेत ते परत एकदा याचिका दाखल करण्यात. खरं तर सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयात का याचिका दाखल केली नाही आणि मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून सीबीआयची चौकशी का केली नाही असा प्रश्न जो आहे तो विचारलेला आहे. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाने ही सुनावणी जी आहे ती पुढे नेण्यासाठी नकार दिलेला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण जे आहे ते परत एकदा मुंबई उच्च न्यायालयात आलेलं आहे. त्यामुळे आता मुंबई उच्च न्यायालयात अनिल देशमुख त्यांची बाजू ठेवणार का आणि मुकुल रोहतगी कशा प्रकारे सीबीआय चौकशीसाठी जे गृहमंत्रालयावरती आणि गृहमंत्र्यांवरती आरोप केलेले आहेत त्या संदर्भातली याचिका जी आहे ते आज दुपारपर्यंत मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणार आहेत. सौरभ, निश्चितच आपण बघितलं तर प्रतीक्षा या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळं वळण कदाचित या सगळ्या सुनावणीनंतर मिळू शकतं, कारण याचिका इथे येते, मुंबई उच्च न्यायालयात येते. पण त्या दरम्यान रोहितगी यांनी अजून एक स्पष्ट केलं की देशमुख यांना आपण पक्षकार करू आणि नवीन याचिका दाखल करू असं त्यांनी स्पष्ट केलंय. काय सांगाल याबद्दल? नक्कीच 2 दिवसापूर्वी जे आहे ते परमबीर सिंग यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलेली होती आणि अनिल देशमुख यांनी सुद्धा त्याच्यावरती कोणतेही भाष्य करण्यास सुद्धा नकार दिलेला होता. सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्यानंतर अनिल देशमुख यांनी सुद्धा जे आहे ते आपला पक्ष ठेवणं क्रमप्राप्त आहे, परंतु तसं बाजू मांडलेली पाहायला मिळत नाहीये. मुकुल रोहतगी जे आहेत ते आज सुप्रीम कोर्टात गेलेली होती. अवघ्या 10 मिनिटाची सुनावणी झाल्याने 10 मिनिटात सुप्रीम कोर्टाने जे आहेत ते 2 प्रश्न विचारलेले होते की एक, अनिल देशमुख यांची पक्षकार किंवा यांची बाजू मांडण्यासाठी कोणी नव्हतं, त्यामुळे मुंबई हायकोर्टात जो आहे तो प्रश्न उपस्थित करण्यासाठी सांगितला आणि जर सीबीआयची चौकशी व्हावी असं वाटत असेल तर मुंबई हायकोर्टात पहिला का ह्याच्या संदर्भात याचिका दाखल केली नाही असं सुप्रीम कोर्टाने विचारलेलं आहे. कारण ही याचिका जी आहे ती डायरेक्ट सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेली होती. त्यामुळे परमबीर सिंग यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल का नाही केली असं सुप्रीम कोर्टाने जे आहे ते मुकुल रोहतगी यांना विचारलेलं आहे. त्यामुळे आता प्रश्न हा उपस्थित राहतो की अनिल देशमुख आपली बाजू मांडणार आहेत का. मुंबई हायकोर्टात परत एकदा हे प्रकरण आलेलं आहे, त्यामुळे आता ही प्रोसेस जी आहे ती मुंबई हायकोर्टात पार पडेल. आज दुपारी जे आहे ते मुकुल रोहतगी आणि परमबीर सिंग जे आहे ते मुंबई हायकोर्टात परत एकदा याचिका दाखल करणार आहे. त्यामुळे आता अनिल देशमुख त्यांची बाजू ठेवणार आहेत का किंवा अनिल देशमुखच्या बाजू म्हणजे महाविकास आघाडीच्या वतीने कोणता पक्ष ठेवण्यात येतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. निश्चितच महाविकास आघाडीच्या बाजूने कोणता पक्ष मांडण्यात येतो हे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. पण आता ह्या अशा पद्धतीची सुनावणी झाल्यानंतर नेमके पुढे याचे काय काय पडसाद उमटू शकतात, नेमकं प्रकरण कुठल्या दिशेने जाऊ शकतं? प्रतीक्षा, नक्कीच आहे सौरभ. खरं तर सुप्रीम कोर्टात जे आहे ते या प्रकारचे सुप्रीम कोर्टाने जे आहे ते या सुनावणी पुढे नेण्यासाठी जो आहे तो नकार दिलेला आहे, मुंबई उच्च न्यायालयात जाण्यास सांगितलेलं आहे. त्यामुळे आता परत एकदा हे प्रकरण जे आहे ते मुंबई उच्च न्यायालयात आलेलं आहे. या प्रकरणावरती आज याचिका दाखल झाल्यानंतर कदाचित उद्या किंवा परवाची सुनावणीची वेळ मिळेल. त्यानंतर अनिल देशमुखांच्या वतीने किंवा महाविकास आघाडीच्या वतीने पक्षकार एक बाजू मांडतील आणि एक वकील असतील जे बाजू मांडण्याची पद्धत करतील. कशा प्रकारे कागदपत्र जे आहेत ती सुप्रीम कोर्टात दाखल केलेली आहेत. बदलींचे रॅकेट संदर्भातली जी आहे ती याचिका दाखल केलेली आहेत. आपली जी बदली झालेली आहे त्या संदर्भात परमबीर सिंग यांनी संदर्भ देऊन याचिका दाखल केलेली आहे. त्यामुळे आता मुंबई हायकोर्टात आल्यानंतर कशा प्रकारे गृहमंत्री जे आहेत ते आपली बाजू ठेवतात आणि या बदल्यांसंदर्भातला काय खुलासा करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. सौरभ,
महत्त्वाचा ठरणार आहे. आणि अगदी शेवटचा प्रश्न प्रतीक्षा, खरं तर सुप्रीम कोर्टानं अशा पद्धतीनं परमबीर सिंग यांना फटकारल्यानंतर एक प्रकारे असं आपल्याला म्हणावं लागेल, एक पाऊल त्यांच्या प्रकरणातलं मागे घेतलं गेलंय असं म्हणू शकतो आपण. प्रतीक्षा, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? निश्चितच आपण बघतोय खरं तर प्रतीक्षा सोबत आपला काही कारणांनी, तांत्रिक कारणांनी संपर्क होऊ शकत नाहीये. मात्र हे सगळे जर आपण याचिकेतले आरोप पाहिले तर आता थेट सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय की मुंबई उच्च न्यायालयात तुम्ही धाव घ्यायला हवी होती, तिथे तुम्ही का गेला नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा सवाल खरं तर या निमित्तानं उपस्थित करण्यात आलेला आहे. आणि दुसरा खरं तर अत्यंत महत्त्वाचा सवाल तो म्हणजे देशमुख यांना पक्षकार करून नवीन याचिका आता दाखल करण्यासाठी रोहित गे यांनी म्हटलंय. जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की गृहमंत्री अनिल देशमुखांना पक्षकार का केलं गेलं नाही, तेव्हा आता रोहित गेंनी हे स्पष्टीकरण दिलंय. दरम्यान या प्रकरणातले अधिक अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचतात. सुप्रीम कोर्टानं सुनावणीला नकार दिलेला आहे. सध्याची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय. मुंबई हायकोर्टात आता याचिका दाखल करण्यात येणार आहे. सध्याची सगळ्यात मोठी बातमी सगळ्यात आधी आपण बघतोय लोकशाही न्यूज चॅनलवर. मुंबई उच्च न्यायालयात याचिका का दाखल करण्यात आलेली नाही, हा खरं तर प्रमुख सवाल त्यांनी उपस्थित केलाय. आणि आता त्यांनी सुनावणीला नकार दिलेला आहे. सुप्रीम कोर्टानं मुकुल रोहतगी यांना काही सवाल केलेले आहेत आणि स्वतः सुनावणीला नकार दिलेला आहे. आता ह्याच्या पुढची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात होईल. देशमुखांना पक्षकार करून नवीन याचिका आपण दाखल करू असं रोहित गे यांनी स्पष्ट केलेलं आहे. सध्याची सगळ्यात मोठी बातमी. पुन्हा एकदा जाऊया, प्रतीक्षा बनसोडे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेल्या. प्रतीक्षा, आपण बघतोय की सुप्रीम कोर्टानं खरं तर अशा प्रकारे फटकारलेला आहे, मुंबई उच्च न्यायालयात तुम्ही याचिका का दाखल केली नाही असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे. अशा पद्धतीनं खरं तर त्यांच्या समोर हे आल्यानंतर किंवा अशा प्रकारे फटकावल्यानंतर या प्रकरणातलं एक पाऊल त्यांचं मागे गेलेलं आहे असं वाटतं परमबीर सिंगांचं. नक्की सौरभ, आणि आणखी यावरून प्रश्न पण उपस्थित होते. त्यामध्ये प्रश्न असे आहेत की प्रोटोकॉल फॉलो ना. खरं तर परमबीर सिंग यांनी मुंबई हायकोर्टात जाऊन सीबीआय चौकशीची मागणी करायला पाहिजे होती, परंतु तसं चित्र झालेलं पाहायला मिळालं नाही. परमबीर सिंग यांनी डायरेक्ट सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली होती आणि सर्वांच्याच भुवया उंचावलेल्या होत्या. त्यामुळे कायदेशीर जी प्रोसेस असते ती फॉलो न केल्यामुळे सुद्धा ही नामुष्की उडवली असं आपण बोलू शकतो. आणि अनिल देशमुख यांची बाजू मांडण्यासाठी तिथे पक्षकार नव्हते. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने हे दोन प्रश्न प्रामुख्याने विचारलेले आहेत की एक तर मुंबई उच्च न्यायालयात धाव का नाही घेतली आणि दुसरे अनिल देशमुख तिथे पक्षकार म्हणून नव्हते. एकाच पद्धतीने हे आरोप होत होते, दुसऱ्या पक्षाची बाजू मांडण्यासाठी तिथे कोण पक्षकार नव्हते. त्यामुळे हे दोन प्रश्न जे आहेत ते प्रामुख्याने विचारले गेले आणि कुठेतरी परमबीर सिंग यांच्यावर ही नामुष्की ओढवली गेलेली आहे. कारण जो प्रोटोकॉल असतो, जो प्रोटोकॉल फॉलो करावा लागतो, त्या प्रकारचा प्रोटोकॉल जो आहे तो फॉलो केला गेला नव्हता. डायरेक्ट सुप्रीम कोर्टात जी आहे ती परमबीर सिंग यांनी धाव घेतलेली होती. त्यामुळे सुद्धा हा प्रकार जो आहे तो सर्व घडलेला पाहायला मिळाला. सुप्रीम कोर्टाने अवघ्या फक्त 10 मिनिटाची सुनावणी केली. एस.के. कौल यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली आणि या 10 मिनिटात जी आहे ती हे प्रामुख्याने दोन प्रश्न विचारले की मुंबई उच्च न्यायालयात धाव का नाही घेतली, तिथे सीबीआय चौकशीची मागणी का नाही केली आणि अनिल देशमुख यांचे पक्षकार का नाही बनलेले. हे दोन प्रश्न जे आहेत ते सुप्रीम कोर्टाकडून विचारले गेले. त्यामुळे परमबीर सिंग यांच्यावरती ही नामुष्की उडवलेली पाहायला मिळते. आज दुपारपर्यंत ते मुंबई उच्च न्यायालयात जाणार आहेत, याचिका दाखल करणार आहेत. 2 दिवसाची किंवा उद्याची सुनावणीची वेळ भेटेल. त्यानंतर नेमकं कसं हे प्रकरण म्हणजे कशा प्रकारे वळण घेत आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सौरभ, निश्चितच खरंच प्रतीक्षा, तू ज्या पद्धतीने म्हटलंस की हा प्रोटोकॉल फॉलो केला गेला नाही असं जनसामान्यांचं सुद्धा मत आहे. बऱ्याच लोकांकडनं प्रतिक्रिया येतात. संजय राऊतांची देखील प्रतिक्रिया अतिशय बोलकी होती. तेव्हा जेव्हा त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की ते सुप्रीम कोर्टात का गेले, तर तेव्हा संजय राऊतांनी अतिशय सूचक विधान केलं. ते म्हणाले सुप्रीम कोर्ट काय निकाल देतं हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं खरं तर सवाल उपस्थित केले जात आहेत. त्याबद्दल काय सांगा? नक्की सौरभ, खरं तर सुप्रीम कोर्टावर किंवा कोणत्याही न्यायव्यवस्थेवर बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही आहे, माध्यम म्हणून आपण दाखवू शकतो. परंतु हा जो प्रोटोकॉल असतो तो कुठेतरी फॉलो केला गेला नाही हे आपण निश्चित म्हणू शकतो. कारण परमबीर सिंग यांना जर याचिका दाखल करायची होती तर ती मुंबई हायकोर्टात ते याचिका दाखल करू शकत होते. जे डॉक्युमेंट्स होते जे त्यांनी सुप्रीम कोर्टात सादर केलेले होते तेच ते डॉक्युमेंट मुंबई हायकोर्टात देऊ शकत होते. गृहमंत्र्यांवरती जे त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत किंवा आयपीएस अधिकाऱ्यांच्या ज्या बदल्यांचे आरोप केलेले आहेत ते मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करू शकत होते. मुंबई हायकोर्टाच्या निकालानंतर जर ते खुश नसतील तर ते सुप्रीम कोर्टात धाव घेऊ शकत होते. परंतु इथे मुंबई हायकोर्टालाच डावलल्याचे चित्र पाहायला होते. परमबीर सिंग यांनी जे आहे ती डायरेक्ट सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली आहे. त्यामुळे जो कायदेशीर प्रोटोकॉल असतो तो त्यांनी कुठेतरी पाहायला मिळत नाही आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा या याचिकेवरती फक्त 10 मिनिटं जसं निश्चितच प्रतीक्षा, जर आपण बघितलं तर सुप्रीम कोर्टाने फक्त 10 मिनिटं सुनावणी केली. तुम्ही असेच आमच्यासोबत जोडलेले राहा. आभा सिंग आपल्यासोबत कायदेतज्ञ फोनलाईन वरून जोडले गेले आहेत. खूप खूप स्वागत तुमचं. मला सांगा, सुप्रीम कोर्टानं सगळ्यात आधी एक प्रश्न केलाय की तुम्ही मुंबई हायकोर्टात का गेला नाही आणि पक्षकार म्हणून देशमुख
देशमुख तिथे का नव्हते, त्यांना पक्षकार म्हणून का घेतलं नाही, 2 सवाल उपस्थित केलेत. आपली काय प्रतिक्रिया? माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय आभा सिंग? दरम्यान काही तांत्रिक कारणांमुळे आपला त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाहीये. आपण बघतोय की सुप्रीम कोर्टानं सवाल उपस्थित केल्यानंतर पुन्हा या सगळ्या प्रकरणाला एक नवा रंग मिळालेला आहे. परमवीर सिंग यांना थेट सवाल केलेला आहे सुप्रीम कोर्टानं की तुम्ही मुंबई उच्च न्यायालयात का गेला नाही, खरं तर प्रोटोकॉल का पाळला गेला नाही, हा महत्त्वाचा सवाल आहे. थेट सुप्रीम कोर्टात जाण्याची काय गरज होती? आपण मगाशी असीम सरोदे या कायदेतज्ञांशी बोललो, त्यांनी देखील म्हटलं की एक प्रोटोकॉल असतो, काहीही कारणांनी खरं तर सुप्रीम कोर्टाचा वेळ तुम्ही वाया घालवू शकत नाही. अनेक मुद्दे खरं तर अनेक घटना चौकटी असतात, सगळ्या अँगल्स असतात, मात्र त्यांनी असं थेट का केलं, ते सुप्रीम कोर्टात का गेले, मुंबई हायकोर्टात त्यांना का नेण्यात आलं नाही, तिकडे त्यांनी धाव का घेतली नाही, हा मुख्य सवाल. आणि दुसरा अतिशय महत्त्वाचा प्रश्न, दुसरी बाजू मांडण्यासाठी पक्षकार गृहमंत्री अनिल देशमुख का नव्हते, त्यांना पक्षकार म्हणून का घेतलं नाही. हे 2 अतिशय महत्त्वाचे सवाल त्यांनी उपस्थित केले. रोहितगी यांनी स्पष्टीकरण दिलं की आता देशमुखांना आम्ही पक्षकार करून घेऊ, नवीन याचिका दाखल करू, थेट त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता हे सगळं प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात येईल, त्यांनी आम्ही याचिका दाखल करू असं म्हटलेलं आहे. दरम्यान आपण बघतो की सुप्रीम कोर्टानं सुनावणीला नकार दिलेला आहे. दरम्यान पुन्हा एकदा जाऊया, प्रतीक्षा बनसोडे आपल्या प्रतिनिधी थेट जोडल्या गेल्या. प्रतीक्षा, आपण बघतोय खरं तर सगळ्यांकडून वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत, पण आता हे सगळं प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात येईल आणि मग पुढे त्याचं नेमकं काय होईल, काय वाटतं? मुंबई उच्च न्यायालय कशा पद्धतीने त्याला रिस्पॉन्ड करेल? नक्की सौरभ, खरं तर आपण असं म्हणू शकतो की सुप्रीम कोर्टाने पण आहे जे प्रकरण आहे ते जास्त आपण बोलू शकतो की हाताळलं नाही किंवा त्यावर सुनावणी केली नाही. मुंबई उच्च न्यायालयात जायला सांगितलेलं आहे आणि हा प्रोटोकॉल पाहायला सांगितलेला आहे. त्यामुळे आता मुंबई उच्च न्यायालयात गेल्यानंतर परत एकदा जे आहे ती याचिका परमवीर सिंग यांना दाखल करावी लागणार आहे. परमवीर सिंग परत एकदा आज दुपारी 3 पर्यंत याचिका दाखल करणार आहेत. त्यांचे वकील जे आहेत मुकुल रोहतगी ते त्यांच्यासोबत असणार आहेत. त्यामुळे ते परत एकदा याचिका दाखल करतील. त्यावेळी महाविकास आघाडी सरकारकडून सुद्धा जी आहे ती त्या संदर्भात एक पक्षकार बनवावा लागेल. अनिल देशमुख यांचा सुद्धा पक्ष जो आहे तो मांडावा लागेल. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारकडून कोण नक्की वकील आहेत जे पक्ष मानणार आहेत महाविकास आघाडी सरकारचा, हे पाहणं महत्त्वाचं असेल. परमवीर सिंग यांनी जे आरोप केलेले आहेत त्या आरोपांना महाविकास आघाडी सरकार कसं उत्तर देतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ही सुनावणी कधी होणार आहे हे पाहणं महत्त्वाचं होणार आहे, कारण ह्या आरोपांनंतर जे तू पाहिलं असेल तर राजकीय वर्तुळात सुद्धा अनेक हालचाली घडलेल्या पाहायला मिळाल्यात किंवा राज्यातलं महाविकास आघाडी स्थिर नसल्याचं सुद्धा विरोधकांकडून सूर लावलेला जातोय. त्यामुळे आहे जे याचिका जी सुप्रीम कोर्टात दाखल केलेली होती त्यानंतर प्रकरण जे आहे ते आणखी चिघळलेलं पाहायला मिळालं आणि आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाल्यानंतर परत एकदा मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीसाठी याचिका करण्यासाठी परमवीर सिंग यांना सांगितलेलं आहे. त्यामुळे आज दुपारी ते याचिका दाखल करतील. ही याचिका दाखल केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार या याचिकेवर उत्तर कशा प्रकारे देतात ते पाहणं महत्त्वाचं असेल. मुंबई हायकोर्ट काय निर्णय देतात ते पाहणं महत्त्वाचं असेल. मुंबई हायकोर्टाने दिलेला निर्णय परमवीर सिंग यांना कितपत मान्य असेल किंवा परमवीर सिंग हे आणखी किती पुरावे मुंबई हायकोर्टात दाखल करतात किंवा काय काय पुरावे हायकोर्टासमोर सादर करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. महाविकास आघाडी सरकार आणि ओव्हरऑल अनिल देशमुख जे आहेत ते ह्या सर्व पद्धतीने कशा प्रकारे उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. त्यामुळे मुंबई हायकोर्टात जी सुनावणी होणार आहे ती पाहणं महत्त्वाची असेल. ती सुनावणी उद्या किंवा परवा तात्काळ लवकरच घेतली जाईल. हे प्रकरण जे आहे ते आणखी संवेदनशील बनत चाललेलं आहे, कारण सुप्रीम कोर्टाने जे आहे ते या प्रकरणावरती काही भाष्य करण्यास नकार दिलेला आहे. याचिका फेटाळलेली आहे असं आपण बोलू शकतो. त्यामुळे जेव्हा हे मुंबई हायकोर्टात प्रकरण येईल तेव्हा मुंबई निश्चितच तेव्हा नेमकं काय होणार हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. प्रतीक्षा, असाच आमच्यासोबत जोडले रहा. राजू वाघमारे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले. वाघमारेजी, खूप खूप स्वागत तुमचं लोकशाही न्यूज मध्ये. आपण बघतोय की सुप्रीम कोर्टाने थेट सवाल केले परमवीर सिंगांना की तुम्ही आधी मुंबई हायकोर्टात का गेला नाही, प्रोटोकॉल का पाळला नाही आणि गृहमंत्री अनिल देशमुखांना पक्षकार म्हणून का घेतलं नाही. आपली काय प्रतिक्रिया? पहिली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे परमवीर सिंग हे भाजपचे दलाल असल्यामुळे भाजप आणि त्यांचे पाठीराखे आणि त्यांचे लोक यांना हारार्कीची अजिबात गरज भासत नाही. यांना घटना काय लिहिलेली आहे त्याची गरज भासत नाही. यांना कशा पद्धतीने कारभार करायचा असतो त्याची गरज भासत नाही. हे स्वतःला सगळ्याच्या वरती समजतात, कारण सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याच्या आधी घटनेने तुम्हाला खालच्या कोर्टाची संपूर्णपणे रेमेडी दिलेल्या आहेत. बरोबर. आणि हे सगळं दिलेलं असताना ज्या पद्धतीने तुम्ही वरती जाता, जसं फडणवीस म्हणतात इथे एटीएस तपास करत असताना आम्ही एनआयएला तपास द्या,
भीमा कोरेगावचा तपास महाराष्ट्र पोलीस करत असताना NIA ला तपास द्या. अहो खालचा तपास जर झाला नाही, त्याच्यातून निष्पन्न झालं नाही तर वरच्या एजन्सीला द्यायचा असतो. बरोबर. पण यांना यांची सत्ता केंद्रात असल्यामुळे भाजप आणि भाजपच्या नेत्यांना आणि भाजपच्या दलालांना इतकी घाई झालेली असते की खालचं सगळं जे राज्याचं आहे ते जणू काही त्यांच्या काही कामातच नाही. मग महाराष्ट्रात राहतात कशाला, हा माझा स्पष्ट प्रश्न आहे. जर महाराष्ट्राचा एवढा द्वेष करायचा, महाराष्ट्राच्या सगळ्या संस्था ज्या आहेत, कोर्ट आहे, पोलीस आहेत, या सगळ्यांचा एवढा अपमान करायचा, महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान करायचा, महाराष्ट्राच्या हायकोर्टचा अपमान करायचा आणि डायरेक्ट वरती जायचं, तर मग महाराष्ट्रात राहता कशाला? तुम्ही दिल्लीत केंद्रातच जाऊन राहायला पाहिजे ना त्या भाजपच्या नेत्यांनी, फडणवीसांसकट सगळ्यांनी. निश्चितच वाघमारेची खरं तर ही तुमची प्रतिक्रिया. पण अजून एक याला जोडूनच प्रश्न, जेव्हा हे डायरेक्ट हायरार्की मोडून जसं ज्या पद्धतीने तुम्ही म्हणालात थेट सुप्रीम कोर्टात जातात, मगाशी संजय राऊतांनी देखील प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की सुप्रीम कोर्ट अर्थात काय निर्णय देतं हे सगळ्यांनाच माहिती आहे. जनमानसामध्ये खरं तर मग अशा पद्धतीने सुप्रीम कोर्टाची काय प्रतिमा होत चालली आहे, काय सांगाल तुम्ही? बघा, संजय राऊत म्हणाले काय म्हणाले त्याच्याबद्दल मी काय बोलत नाहीये. पण एक तुम्ही गोष्ट लक्षात घ्या, मी स्वतः एक अभ्यासू आहे आणि मी स्वतः वकील आहे. बरोबर. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की 2014 पासूनचे सुप्रीम कोर्टाचे जर निकाल आपण तपासून बघितले तर त्या प्रत्येक निकालामध्ये कुठेतरी आपल्याला असं वाटतंय की असे निकाल कसे येऊ शकतात. बरोबर. सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणामध्ये पण ज्यावेळी केस रजिस्टर असताना डायरेक्ट सुप्रीम कोर्टाने CBIला तो प्रकरण देणं हे त्या इतिहासात पहिल्यांदा घडलेलं प्रकरण आहे. त्याच्यामुळे लोकांच्या जनमानसामध्ये अशा प्रकारची प्रतिक्रिया येणं साहजिकच आहे. आणि सुप्रीम कोर्टाचे रिटायर्ड झालेले जस्टिस गोगाईंनी स्वतः सांगितलं की कोर्टामधून आम्हाला निर्णय मिळेल की नाही याची शाश्वती वाटत नाही. त्याच्यामुळे काय झालेलं आहे, भाजपने या लोकशाहीच्या ज्या सगळ्या संस्था आहेत या संस्था डळमळीत केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये कोर्ट आलं, CBI आलं, ED आलं, या सगळ्या संस्था ज्या लोकशाहीला कारभार करण्यासाठी ठेवलेल्या संस्था आहेत यांना डळमळीत करून एक लोकशाहीला हुकुमशाहीकडे नेण्याचा मार्ग जो त्यांनी सुरू केलेला आहे त्याच्यामुळे आज लोकांच्या मनात अशा प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. पण आजचा जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे त्याचं आम्ही स्वागत करतो आणि यांना जी चपराक दिलेली आहे भाजपच्या नेत्यांना, भाजपला आणि भाजपच्या दलालांना, त्याचं आम्ही स्वागत करतो की त्यांना घटना आणि ही जी हायरार्की आहे, मुंबईचा हायकोर्ट आहे, याचा मान त्यांनी राखावा आणि त्या पद्धतीने पुढे जावं असं सुप्रीम कोर्टाचं जे म्हणणं आहे त्याचं आम्ही स्वागत करतो. निश्चितच वाघमारेजी खूप खूप धन्यवाद आपण लोकशाहीला दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडले गेलेले आहेत धनराज वंजारी, माजी सहपोलीस आयुक्त. धनराजजी, आपण बघतोय खरं तर आता सुप्रीम कोर्टाने असं म्हटलंय की आधी परमबीर सिंग मुंबई हायकोर्टात का गेले नाही आणि दुसरी गोष्ट गृहमंत्री अनिल देशमुखांना पक्षकार म्हणून का घेतलं नाही, तुमची पहिली प्रतिक्रिया काय? दोन्ही ऑब्झर्वेशन सुप्रीम कोर्टाचे अत्यंत योग्य आहे. कारण अति घाई संकटात नाही हा जो प्रकार आहे तो परमबीर सिंगाच्या बाबतीत घडलेला दिसतो आणि अर्धवट मार्गदर्शन त्यांना झालेलं आहे. कुठून मार्गदर्शन झालं हे जनतेला माहित आहे आणि ते कुठल्या विचार प्रणालीचे आहे किंवा त्यांच्या पाठी बॅकिंग कोणाचं ही आता जनतेकडनं काही लपून राहिलेलं नाहीये. त्याच्यामुळे ते मार्गदर्शन अतिशय अर्धवट आहे. आणि आता वाघमारेंची प्रतिक्रिया मी ऐकत होतो. वाघमारे जसे म्हणाले की या लोकांना एक प्रकारची सवय लागलेली आहे बीजेपीच्या लोकांना की आपण कसंही केलं काही केलं आणि बोमाबोम करायची, नुसतं त्याचा सारे पाठ मीडियामध्ये नुसतं बोलत असायचं. अरे पण कायदेशीर बाजू सुद्धा बघायला पाहिजे ना. हायकोर्टाने छानपैकी त्यांना सांगितलं की तुम्ही पहिला आपलं सुप्रीम कोर्टाने छान सांगितलं तुम्ही हायकोर्टात का गेले नाही. आणि दुसरा महत्वाचा प्रश्न आहे की हायकोर्टात का गेले नाही असं जेव्हा सुप्रीम कोर्ट म्हणतं याचाच अर्थ परमबीर सिंगांना ही चपराक अशासाठी आहे की तुम्ही राज्याच्या प्रशासनावर, शासनावर अविश्वास दाखवता, तसा तुम्ही राज्याच्या न्यायपालिकेवर सुद्धा अविश्वास कसा दाखवू शकता? हायकोर्टात जाणं आधी. खरंय. दुसरा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी असा आहे की सुप्रीम कोर्टाने सांगितलं अनिल देशमुखांना पार्टी का केली नाही. हा फार सूक्ष्म कायदेशीर दृष्टीने बघण्याचा मुद्दा आहे. त्यांनी पार्टी कोणाला केलं? महाराष्ट्र शासनाला. मग अनिल देशमुख हे महाराष्ट्र शासनाचे घटक आहेत
की नाही हे कसं ठरायचं, तर हे तुमचे ॲलिगेशन ठरवणार. तुम्ही जे ॲलिगेशन केलेले आहे ते महाराष्ट्र शासनाचं प्रतीक अनिल देशमुख म्हणून केले नाही, तर अनिल देशमुख एक व्यक्ती म्हणून तुम्ही केलेले आहे. बरोबर. आणि म्हणून तुम्हाला अनिल देशमुखांना अपरिहार्यपणे पार्टी केलं पाहिजे आणि घटनेच्या आर्टिकल 226 मध्ये असलेल्या प्रावधानानुसार हायकोर्टात गेलं पाहिजे. हे क्रमप्राप्त आहे. हे तुम्ही केलं नाही म्हणून तुम्ही ते करा आणि नंतर हायकोर्टाचे काय निर्णय होतील ते आम्ही बघू. आणि सगळ्यात महत्त्वाचं रोहतने काय सांगितलं सुप्रीम कोर्टाला की तुम्ही हायकोर्टाला निर्णय सुप्रीम कोर्टाने नाकारले. तुम्हाला ते आम्ही हायकोर्टाला निर्णय काही देणार नाही, तर तुमचं काय ते तुम्ही बघा तिकडे. ह्या दृष्टीनं अशा प्रकारे जी अकालपट्टी सुप्रीम कोर्टातून आज झालेली आहे या याचिकेची, ही माझ्या दृष्टीने एक सिग्नल आहे या सगळ्या प्रतिगामी स्वरूपाच्या शक्तींना जे राज्य खिळखिळ करायला किंवा मुद्दाम काहीतरी धुराळ उडवायला म्हणून निघालेले आहेत. आणि लवकरच मला तर वाटतं खऱ्याचं खरं, दूध का दूध, पाणी का पाणी व्हावं अशी सगळ्या जनतेची महाराष्ट्रातली अपेक्षा असणार. निश्चितच धनराजी, खूप खूप धन्यवाद आपण लोकशाहीकडे दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत कायदेतज्ञ अनिकेत निकम. अनिकेतजी, खूप खूप स्वागत तुमचं लोकशाही न्यूजमध्ये. खरं तर आत्ताच आपण सगळ्यांच्याच प्रतिक्रिया बघतोय. सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे की परमबीर आधी मुंबई हायकोर्टात का गेले नाही, हा खरं तर पहिला सवाल त्यांनी उपस्थित केलाय. प्रोटोकॉल पाळला गेला नाही. आणि दुसरं म्हणजे पक्षकार म्हणून गृहमंत्री अनिल देशमुखांना का घेण्यात आले नाही. आपली पहिली प्रतिक्रिया काय? हे बघा, सर्वोच्च न्यायालयाने जो प्रोसिजर आणि प्रोटोकॉल असतो जो फॉलो केला पाहिजे त्याबद्दलच सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा या निर्णयात अधोरेखित केलेला आहे. बरोबर. एखाद्या व्यक्तीला थेट सर्वोच्च न्यायालयात जाण्याऐवजी पहिले उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला पाहिजे. उच्च न्यायालयाने जर तुमच्या विरोधात निकाल दिला तर मग तुम्ही सर्वोच्च न्यायालयात आला पाहिजे. ही प्रक्रिया असते आणि या संदर्भातले अनेक न्याय निवाडे देखील आहेत. परंतु ते थेट सर्वोच्च न्यायालयात गेले आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या माननीय खंडपीठाने सांगितलं की तुम्ही उच्च न्यायालयाकडे अगोदर जा. कारण ज्या तक्रारी, ज्या मागण्या केल्या जात आहेत त्या मागण्या, तक्रारी, अर्ज हे उच्च न्यायालय देखील ऐकू शकतं. त्यांच्या अखत्यारीत देखील हा विषय आहे आणि त्यामुळे तुम्ही उच्च न्यायालयाकडे पहिले जा आणि मग तिथे जर तुम्हाला न्याय मिळाला नाही तर निश्चितपणे ते वरच्या कोर्टात जाऊ शकतात. पण अनिकेतजी, एकूणच जर संपूर्ण या घटनेकडे बघितलं तर प्रशासनाचा अनुभव असलेले व्यक्ती आहेत परमबीर सिंग, त्यांना हा प्रोटोकॉल कळला नसेल का? म्हणजे काय तुम्हाला काय वाटतं? नाही, हे बघा, ते सिनियर ब्युरोक्रॅट आहेत, त्यांना कळलं असेल नसेल हा विषय नाहीये. त्यांना कोणी सल्ला दिला असेल, कदाचित त्या सल्ल्याने ते सर्वोच्च न्यायालयात त्यांनी याचिका दाखल केली असेल. कारण अनेक वेळा असं होतं की सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाते उच्च न्यायालयाला बगल देऊन, परंतु सर्वोच्च न्यायालयाने आज पुन्हा एकदा तेच सांगितलं जे अनेक निकालांमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की पहिले उच्च न्यायालयात जायला पाहिजे आणि मग सर्वोच्च न्यायालयात यायला पाहिजे. बरोबर बरोबर बरोबर. अनिकेतजी, खूप खूप धन्यवाद आपण लोकशाहीकडे दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.